मला भेटायला आला आणि ते म्हणले की दादा माझ्या नवऱ्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निलंबित केलं. मी माहिती घेतली तर ती माहिती घेतल्यावर असं लक्षात आलं तिच्या नवऱ्याने गेल्या 5-6 महिन्यात रिसिव्हर फॉर्मावर दिसायला काय झालं. ते म्हणले दादा तुम्ही फक्त 78 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला. बारामतीकरांना कोटीची सवय लागली कारण किती लाभ तरी सुद्धा किती इतक्या कोटीचा आहे मला किती तितक्या कोटीचा म्हणून फक्त 78 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्यावर मी त्यांनी तुला तरी करते का. त्यांनी ज्यांच्या नावावर पैसे उचलले त्यांना माहितीच नाही. शेविंगला पैसे काढून त्यांच्या नावावर उचलले आणि त्याच्या सातबारावर दिलेला तेच दिलं. तेच सांगतो की त्याला काढलं. आता तुम्ही माझ्या हात जोडून विनंती मी लेखी परीक्षेत पास झाला तर तोंडीला घेईपर्यंत आमचा अधिकार. मी पण माझ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मी तिथं डायरेक्ट असताना बऱ्यापैकी मुलं मुली लावली. बारामती बँकेमध्ये पण आम्ही लावलो. बारामती बँकेमध्ये देखील आता नगराध्यक्षपद सचिनला मिळालेले असल्यावर तिथली जागा मी त्याला चेअरमनची मोकळी करायला सांगितली तर मी दुसऱ्याला संधी देणार आहे. काय बरोबर पद्धतीनं कारण काय थोडंसं सत्तेचं केंद्रीकरण करण्याच्या करता वेगवेगळ्या सगळ्यांनी बारामती नगरपालिकेचं काम एवढं आहे. तो लागलाय का मला सकाळपासून तो लोकल पण खूप काम जेवढं काम करेल तेवढं कमी आणि ते जेवढं काम करतील तेवढा माझ्यामध्ये उत्साह आहे. नगरपालिकेच्या नगरसेवकांनी चांगल्या कामाला सपोर्ट केला पाहिजे. चुकीचं होत असेल तर एकदा आमचा नगराध्यक्ष चुकीचं करणार नाही, आमचा उपनगराध्यक्ष चुकीचं करणार नाही किंवा आमच्या सीओला पण आम्ही चुकीचं होऊन देणार, चीफ ऑफिसरला होऊन देणार. पण यांना करायची कुठं काही गडबड झाली तर ते लक्षात आल्याला आम्ही थांबू. त्याच्यामुळं आपल्याला दोन्ही शहरं कचरा नसलेली शहरं करायची, झाडलोट वृक्षलोट होणारी शहरं, तिथं नियोजनबद्ध पद्धतीनं डेव्हलप होत असलेली शहरं